आपल्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद असेल. महिला क्रमांक 1 मध्ये आपण एक सामना पाहणार आहोत. त्यानंतर टीव्हीएस स्पोर्ट्स विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्हे. खऱ्या अर्थाने या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी रायगड जिल्हा जिंकून निवड चाचणीमध्ये अंतिम सामन्यापर्यंत मदत मारली गेली तो हा ज्ञानेश्वर कोल्हे संघ. चढाई करता यावेळी सज्ज झालाय अधिक रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व केले आक्रमक असा कोणाच्या तथा चढाई पाहतात. बघा कितपत कोणाची निवड आदित्यच्या माध्यमातून केली झाली. या वेळेस मात्र यशस्वीरित्या कपडा टिपल्याचा दावा केला झाला परंतु सक्सेसफुल ठरलं. मैदान क्रमांक 2 मध्ये देखील आशावादाकडे पाहिलं झालं असा निखिल शिर्के आपल्याला बघायला मिळतोय. आक्रमक असा चढाई पाहत मातृच्या कुडू संघाच्या माध्यमातून. निश्चितच अनेक वेळा अनेक स्पर्धा सुरू आपण निखिलचा खेळ पाहिलाय परंतु तितक्याच ताकदीचा चढाई पाहत प्रतिस्पर्धी बाळगले देखील असेल स्मिथच्या स्वरूपामध्ये. स्मिथ हात गेले का आक्रमक असा चढाई पाहत हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. मातृशा कुडू संघामध्ये एक विशेष खेळाडू मित्रांनो आपल्याला बघायला मिळेल. राजेंद्र देशमुख निश्चितच महाकबड्डी लीगच्या खेळाडूने गाजवून सोडली असा या महाराष्ट्राचा खेळाडू पाहिलं झालं असा राजेंद्र देशमुख जबरदस्त लागला खेळाडू रायगडच्या माध्यमातून तयार झालेला तहान बदल संबंधा राजेंद्र देशमुख मातृच्या कुडू संघाच्या प्रतिनिधित्व करत असताना 7 विरुद्ध 1 सेमीफायनल असताना चढाई करत सज्ज झाला. बोनस गुणवून असेल प्रयत्न झाला समोर सुमित पाटील असेल. कुठे प्रयत्न नाहीये आणि मात्र माघारी प्रत्युत्तर देईल मोहन पाटील. खरे तिसरी चढाई डू ऑर डाय करो या मरो काहीतरी करून दाखवायचं आहे त्याकरिता ही चढाई असेल. त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागतात ते आशीर्वाद म्हणून तयार करायचा आहे. मातृच्या कुडूस विरुद्ध जय हनुमान हिरण्य वंशाचा असा सामना करता एक ज्याला आपण रावडी खेळाडूच आहे आणि अनेक खुलापैकी गाजवली असा मुसवा खेळाडू सन्माननीय जयकुमार पाटील यांचा इथे सन्मान होत आहे. जयकुमार पाटील यांचा सन्मान मी मच्छिंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या सुवासचे जयकुमार पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. माहिती उद्गार शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या श्री गणेश क्रीडा मंडळ उल्हासतर्फे यथोचित सन्मान होत आहे. धन्यवाद. अच्छा या सामन्याकरता जबाबदार असा देवीदात्याने देवीदेव संघास उपकृत केले असे देवीदाते समीर शेठ पाटील चरी 5,000 रुपये. सन्मानित चित्रलेखा मुरबाद पाटील अलिबाग 10,000 रुपये. अनिरुद्ध मालती भगत दिवलाम शापूर 1,000 रुपये. सन्माननीय महेंद्र सिंह दलवी आमदार 10,000 रुपये. माजी सरपंच प्रीती पाटील पळी 2,500 रुपये. दिवला 3,000 रुपये. शंकर विठोबा पाटील दिवला 1,000 रुपये. समृद्धी सचिन वाडेकर दिवला 1,000 रुपये. कुणाल मोहन पाटील केदार दिवला 1,000 रुपये. नरेंद्र भगवान पाटील उर्फ भाईकाका दिवला 1,000 रुपये. वेदांती प्रमोद पाटील दिवला 500 रुपये. सचिन धुमाल केदारी 2,500 रुपये. कैलासजी नारायण शिवराम जुईकर यांच्या स्मरणार्थ तुकाराम नारायण जुईकर यांच्याकडून 500 रुपये. अशोक बाळा पाटील दिवला 505 रुपये. सचिन म्हात्रे पेधारी
₹3000, सुशांत म्हात्रे दिवलांग ₹500, सुनील नामदेव पाटील दिवलांग ₹501 असे या उदार अशा देणगीदारांचे श्री गणेश क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार, हार्दिक आभार. मैदान क्रमांक 1 नवतरुण तरंगो विरुद्ध मलिदूर हिरण. आपण मैदान क्रमांक 1 साठी सज्ज पहिला उपकार. तर मैदान क्रमांक 2 शिवाई दुर्गामाता माधव विरुद्ध सत्यनारायण नवलिका आपल्याकडे देखील पहिला उपकार. मैदान क्रमांक 2 मैदान क्रमांक 1 आणि 2 करिता 4 संघांकरिता या ठिकाणी पहिले उपकार झालेले आहेत. तिसऱ्या उपकारानंतर आपल्याला या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. आता आपण सराईचा दीप मातृका कुल सराईच्या प्रयोगामध्ये सज्ज झाला आहे म्हात्रे बघा प्रमाणात करता फुल सराई समान जोड्यास मोठे होऊन प्रयत्न करावे लागतील. कारण गौरव पाटील मैदानामध्ये सज्ज असेल. सराई करता यावेळी मला रिलीज करतात शिवाई माधव विरुद्ध सत्यनारायण नवलिका आपण तयार करायचं. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला पहिला उपकार. तर मैदान क्रमांक 1 नवतरुण तरंगो विरुद्ध मलिदूर हिरण. आता मला तीन संघाच्या माध्यमातून थर्ड रँक तिसरी सराई करत असलेली सराई ते कोणची बोला सराई 2005 च्या मैदानामध्ये समोर आदित्य माने या ठिकाणी सज्ज असेल. एक होणार सूट आणि डायरेक्ट बाहेर सरसा परंतु बघा आदित्यचा चांगला सपोर्ट मिळाला आणि निश्चितच सक्सेसफुल टॅकल आपल्याला बघायला मिळते. फुल संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळाडू त्या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने शेरमध्ये जणांना यश मिळालं. प्रत्युत्तर देतोय आदित्य माने. रायगड जिल्ह्यामध्ये बघितला आपल्याला बघायला मिळतोय आदित्यच्या स्वरूपामध्ये. परंतु नक्कीच चांगली आणि कडवी शब्द या ठिकाणी मैदान क्रमांक 2 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान थेट विरुद्ध मातृका विरुद्ध ज्यांनी सगळ्यांना उपकार झालेला आहे मित्रांनो आपल्याला तिसऱ्या फुलाला या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यावा लागला आहे. ठिकाणी लक्षात द्या. आता मात्र ज्ञानेश्वर गुरु संघाच्या माध्यमातून एक नवोदित आणि भूताव विकासाचा मैदान प्रसन्न झालेला बघायला मिळतो. 5 खेळाडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. कोणच ऑफ असेल प्रयत्न जर पूर्ण झाला तर त्या ठिकाणी सुशांत पाटील आणि संदेश पाटील दोघंही कोपराची सज्ज असेल. माघारी करतोय प्रत्युत्तर देईल. आता मात्र जर्सी क्रमांक 8 एक जबरदस्त वेगवान बाहेर हितेश माने 6 सेकंद असेल. बोनस ग्राउंड आणि निश्चितच बोनस ग्राउंड मानवाच्या खेळाडूचा एक यशस्वी आपल्याला हातखंडा बघायला मिळाला. निश्चितला या उभे मनात हितेशचा 2 गुणांची यशस्वी झाला. हितेश मानेच्या माध्यमातून बघायला मिळाली. अच्छा कमेंट करता जमलेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षकांचे संघ व्यवस्थापकांचे क्रीडा रसिक प्रेक्षकांचे पंच मंडळींचे व सर्व मान्यवरांचे श्री गणेश क्रीडा मंडळ दिवलांतर्फे
हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. शांत अशा वातावरणामध्ये भव्य दिव्य अशा या कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यासाठी गणेश क्रीडा स्वर्गीय प्रभाकर पाटील क्रीडा नगरमध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत आणि या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, या स्पर्धा बरोबर 5 वाजता सुरू झालेल्या आहेत आणि हा आदर्श इतर सर्व संघांनी घ्यायचा आहे. या स्पर्धा जास्तीत जास्त लवकर कशा होतील जेणेकरून या स्पर्धांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांना मिळू शकेल. वारंवार सराया आपल्या या ठिकाणी बघायला मिळाल्या रोहनच्या माध्यमातून प्रत्युत्तरार्थ मात्र दिलं आहे. राजेंद्र देशमुख एक जबरदस्त आणि धारदार फलंदाज शस्त्र म्हणून मागील अनेक वर्ष आपण राजेंद्र देशमुख या ठिकाणी पाहिलं. 5 विरुद्ध 1 सामना असेल. बोनस ऑन ऑफ असणार आहे. कोणताही प्रयत्न नाहीये. प्रचंड शांत आणि संयमी असा हा राजेंद्र वेगवेगळ्या धोरणाचा विलंब आणि मात्र अंतिम क्षणी माघारी पडला. प्रत्युत्तर दिलं सुमित पाटील 4 बॉलमध्ये स्पर्धा केला. निसर्गाचा वाईट जिल्ह्याचा प्रतीक महाराष्ट्राचा प्रतीक बघितलेला एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतं. जय हनुमान धैर्याच्या माध्यमातून शिवाजी मानधन सत्यानंद नवेगाव मैदान क्रमांक 2 आता मात्र 16 आणि 5 पीपीएम स्पोर्ट्स करावी एक भरभरून आघाडी सुरुवातीच्या क्षणांमध्ये घेताना आपल्याला बघायला मिळेल. चढाई करता एक नवोदित खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाला. ज्ञानेश्वर कोल्हे संघाच्या माध्यमातून बघूया व्यवस्थित प्रयत्न पार शक्य निश्चितच एक जबरदस्त आणि आक्रमक मध्यरक्षक या राईट जिल्ह्याचं भविष्य या खेळाडूच्या खेळून आपल्याला बघायला मिळतं. प्रत्युत्तर हितेश महाराज या ठिकाणी पुन्हा एकदा अपविक दर्शवून घेण्याचा सज्ज झाला. 5-1 समीकरण असेल. खोलवर सराई करावी लागेल तरच हितेशला गेल्याने यश मिळणार. खरोखर आता मात्र प्रयत्न करावा लागेल. ज्ञानेश्वर कोल्हे संघाला जर आपल्याला विजय पाहिजे असेल क्योंकि दूसरा एवढंच प्रकार नया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यूं ही कुछ किए बिना जयजयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज मात्र प्रयत्न कोशिश करावी लागेल. अर्थात ज्ञानेश्वर कोल्हे संघाला यशस्वी बोनस.
सन्मान्य सुनीला पाटील आपण इथे स्टेजवर यायचं आहे आणि महिलांचा इथे कक्ष आहे महिलांसाठी कक्ष उभारलेला आहे तर आपली व्यवस्था इथे बसण्यासाठी केलेली आहे आणि वाहन जी रस्त्यावर आहेत कृपया अनेक नम्र विनंती आहे आपण रस्त्यामध्ये वाहन लावू नका जी वाहन रस्त्यामध्ये आहेत त्यांनी बाजू वाहन करायची आहे सन्माननीय पाहुणे आता येत आहेत उद्घाटक कार्यक्रम लाभलेले आहेत त्यामध्ये या क्रीडाचा आधार स्तंभ सन्माननीय श्री प्रकाशजी चव्हाण तसेच राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ अरविंद धुमाळ आणि तिथे सर्व मान्यवर तसेच या स्पर्धांकरिता निरीक्षक म्हणून श्री जनार्दन माधव पाटील तिथे उपस्थित आहेत आणि नरेशजी म्हात्रे या सामन्याकरता स्पर्धेकरता निरीक्षक म्हणून सन्माननीय श्री नरेशजी म्हात्रे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो उत्कृष्ट असं या सामन्याचे जे नियोजन आहे आणि त्या संघाचे जे खेळाडू आहे ते अथक असे प्रयत्न त्यांचा म्हणजे परिश्रम आहे इथे आणि चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे सन्माननीय डॉक्टर मृणाली दसकर उपस्थित आहेत खरोखरच त्यांची इथे सेवा गरज आहे काय खेळाडू म्हटल्यानंतर कुठं काय रागे सांगता येत नाही तर काही जे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे त्यांचा सन्मान नक्कीच एका अध्यक्ष शिक्षिका सन्माननीय सुनीला पाटील यांच्या शुभ हस्ते मृणाली दसकर डॉक्टर यांचे यथोचित सन्मान होत आहे सन्माननीय डॉक्टर मृणाली दसकर यथोचित सन्मान सुनीला पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे करायचं आहे एका खेळाडूला थोडंसं लागल्यावर
6 गुण फरक आपल्याला बघायला मिळतोय. आता मला एक धर्मकर्माची आखाणी देखील जे धर्मात देव सगळा कमबा करावा लागेल देव सगळं आपल्याला जर या मैदानामध्ये टिकून राहायचं असेल तर भली मोठी आखाणी मला तुझ्याकडून सांगायला आलेली आहे. 6 आणि 16 तर 11 गुणाची आखाणी मला तुझ्याकडून सांगायला धारण केलं. 3 गुण देखील समीकरण सुपर नगर नामी सरी प्रत्येक शिके मागणे पडला प्रतिनिधित्व करून मनोज बेगा रायगड जिल्ह्याच्या कोल्हापूरच्या प्रतिनिधित्व केला खेळाडू निश्चितच यशस्वीरित्या मागणी पडतो. प्रतिनिधित्व निखिल शिके थर्ड रेट तिसरी शाळा आता मात्र एकदा स्पर्धेचा नाही मित्र खुश कर दिखाने का चश्मा हवा चाहिए. सन्मानित श्री मयूर कदम आरोग्य सेवक यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मायाची उदार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान श्री मयूर कदम यांचा एक होत आहे. श्री गणेश क्रीडा मंडळ विनंती करते. सन्मान्य श्रीमती प्रणिता म्हात्रे आशय सेविका सन्मान श्री प्रणिता म्हात्रे आशय सेविका यांचा सन्मान इथे होत आहे. मी सुनीला विनंती करतो की शिवाय बांधणी सत्यनारायण नवेगा आपण मैदान क्रमांक 2 कडे जायचं आहे. आपल्याकडे हा तिसरा बांधणी असेल असं देखील सगळ्याला आपल्याला बघायला मिळतं. मैदानात एक कोटी ज्ञानेश्वर बोलवे सन्मानित श्रीमती ज्योती म्हात्रे यांचा सुद्धा इथे सन्मान मी सुनीला पडी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्योती म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. ज्योती म्हात्रे आशय सेविका आता सगळ्यांनी संदेश पाटील यांचं शुभागमन विद्या म्हात्रे यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान होत आहे. विनंती करतो आपल्या शुभास्ते श्रीमती विद्या म्हात्रे यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान करा. आरोग्य सेविका यथोचित सन्मान या गौलार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व स्टॉफचं उपयोग करण्यात आलेलं आहे. त्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. धन्यवाद. चलो
संदेश पाटील यांच्या ठिकाणी शिवाजी झालेला आहे पुण्याकडे असेल सगळ्यांना साहित्य आणि आवश्यकता प्रयत्न झाले शुभेच्छा आता मात्र निश्चितच